यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या सुपरफास्ट 100. वरळी बीडीडी चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींमधला 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला दिला जाईल. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे हा सोहळा पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. गणेशोत्सवानिमित्तानं मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. विजयदुर्ग येथील जेट्टीमध्ये सुधारणा करण्यासोबतच मुंबईतील माझगाव इथे रोरो सेवेच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा विकसित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड सर्वंकष गतिशीलता योजनेअंतर्गत पुढील 30 वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 62,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाढती महागाई, बक्षिसांसाठी गोविंदांमध्ये लागणाऱ्या स्पर्धा, लोकांकडून मिळणाऱ्या निधीमध्ये झालेली घट यामुळे छोट्या मंडळांना आर्थिक शिस्त पाळण्याची कसरत यंदा करावी लागते. एसटी महामंडळाला तारणारा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणारा महसुलाचा आलेख 1.5 महिन्यांपासून कमी होतोय. ऑगस्टच्या पहिल्या 5 दिवसांचा अभ्यास केला तर ही तूट 5 कोटींवरती गेली आहे. बुलेट ट्रेनमुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी बुलेट ट्रेन प्रशासनानं या मार्गावरती ध्वनी अवरोधक बसवले. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किलोमीटरपैकी 188 किलोमीटर भागामध्ये 3,77,000 ध्वनी अवरोधक बसवण्यात आले. मुंबईत एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहन चालकांकडून ठरलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्याचा प्रकार वाढलाय. 4 चाकी वाहनासाठी अधिकृत दर 879 रुपये असताना सुद्धा काही ठिकाणी दलालांकडून 1200 रुपये आकारले जात असल्याचं उघड झालंय. त्यामुळे सामान्य वाहनधारकांची लूट होते. उन्हाळी आणि मोसमी पावसामुळे एप्रिल मे महिन्यातील टोमॅटोच्या लागवडीचं नुकसान झालंय. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून होणारी आवक थंडावली आहे. त्यामुळे देशभरात टोमॅटोचा तुटवडा जाणवतो. परिणामी दिल्ली आणि मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलो 80 ते 100 रुपयांवरती गेले. राज्यातील 11वीच्या ओपन टू ऑल प्रवेश फेरी अंतर्गत 8 ऑगस्ट रोजी 3,15,311 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आपले प्रवेश निश्चित केले. यामध्ये कॅप फेरी अंतर्गत 3,10,708 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी चौथ्या फेरीत 5,453 विद्यार्थ्यांनी 7 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित केलाय. ही माहिती व्यवसाय आणि तंत्रशिक्षण संचालनालयानं दिली. 3 वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या कॅप फेरीत 14,988 विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील जागांचं वाटप करण्यात आलं. त्यातील 7,570 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयातील जागेवरती प्रवेश मिळालाय. आता विद्यार्थ्यांना 13 ऑगस्टपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. पिंपरी शहरातील वृक्षतोडी संदर्भात भर सभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले. कुठून उठलो आणि मी पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. दुर्गादेवीचे कोण झाडं तोडणार आहे? आणि शहरामध्ये एमआयडीसी क्षेत्रामध्ये आणि शहरामध्ये प्रचंड वृक्षतोड चाललेली आहे. आपण पालकमंत्री आहात, वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची. हे सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय. सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर पुढची बातमी बघूयात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाच विमानातनं प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दिल्लीतून नागपूरसाठी शरद पवार विमानानं निघालेले होते आणि त्यावेळी याच विमानात नितीन गडकरी सुद्धा होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळलंय. काल सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि कालच शरद पवार आणि नितीन गडकरींनी एकाच विमानातनं प्रवास केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे नागपुरात दाखल झाल्यानंतर शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी गडकरींचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आजपासून राष्ट्रवादीची भाजप विरोधात राज्यभरात मंडल यात्रा सुरू होतीये. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं भाजप विरोधी मोहीम राबवली जाणार आहे. या यात्रेचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे शरद पवार नागपुरात आले.
पुण्यामध्ये नव्या महापालिकांच्या घोषणेवरनं आजीमाजी आमदार आमने-सामने आले. पुणे पालिकेत समावेश केलेल्या गावांचा अद्यापही विकास झाला नसल्याचा आरोप आमदार बाबाजी काळेंनी केला. तर बाबाजी काळेंचा अभ्यास कमी असल्याचा पलटवार दिलीप मोहिते पाटलांनी केला. पिंपरीमध्ये रस्त्याच्या कामावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला. यावेळी अजित पवारांनी मोबाईलमधनं रस्त्याची दुरवस्था दाखवली. नांदेडमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयातनं 81 बनावट जन्म प्रमाणपत्र काढण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित घडामोडींची माहिती दिली. पुतीन यांच्याशी खूप चांगला आणि सविस्तर संवाद झाला. भारत रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याबाबत सुद्धा चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण देखील दिलं. नाशिकच्या चांदवडमध्ये पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना एका टेम्पोनं उडवलं. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता असून या अपघातात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 13 विद्यार्थी जखमी झाले. चांदवडमधील अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली तर जखमींचा सरकारी खर्चाने उपचार होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं देण्यात येणाऱ्या 35व्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण पार पडलं. सुनील कुमार लवटे यांना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कृषी विभागाच्या प्रकल्प संचालकानं शेतकऱ्यांवरती अरेरावी करत मोबाईल हिसकावला. अरेरावी करत असताना शेतकरी व्हिडिओ काढत होते. यावेळी महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे महिला अधिकाऱ्याविरोधात संतापाची लाट आहे. चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता असून या घटनेचं चीननं स्वागत केलंय. एससीओच्या या बैठकीची फलनिष्पत्ती उत्तम असेल अशी आशा चीननं व्यक्त केली. मध्य रेल्वेवर तिकीट तपासणीसांची कमतरता असल्यामुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लार्कचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेनं सीएसएमटीवर 16 यूटीएस सहाय्यक कंत्राटी पद्धतीनं नियुक्त करण्यासाठी निविदा जारी केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते या नवीन योजनेमुळे तिकीट तपासणीसांच्या कामात हातभार लागणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी आज रात्री मेगा ब्लॉक असणार आहे. सांताक्रूजचे माहीम स्थानकादरम्यान मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक सुरू असेल. त्यामुळे लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करून अंधेरी ते चर्चगेट दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील. मुंबईतील टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या जलखात्यामध्ये 37 पाण्याचे टँकर आहेत. मात्र ते अपुरे पडत असल्यामुळे आणखी 22 टँकर खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात जय भवानी मित्र मंडळ व्यापारी संघटनेच्या वतीनं पारंपरिक नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत परिसरातील उत्साही तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि पारंपरिक खेळाची रंगत वाढवली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली न्यायालयात यंदा रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा रंगला. नगरसेविका रिया सावंत यांच्या पुढाकारानं प्रथमच वकिलांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला. स्थानिक भगिनींच्या या उपक्रमाला वकिलांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ओबीसींच्या कल्याणार्थ संबंधित विषयावरती विचार करणाऱ्या एका संसदीय समितीनं या घटकांसाठी असलेल्या क्रिमिलेअरच्या उत्पन्न मर्यादेचं पुनरावलोकन ही आज काळाची गरज ठरली असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा दर 3 वर्षांनी आढावा घ्यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी गावात उत्साहाचं वातावरण होतं. नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी कोळी बांधव कोळी गाण्यावर ठेका धरत पारंपरिक पद्धतीनं गावातून शोभायात्रा काढून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 12,000 कोटी रुपयांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून याचा लाभ 10.33 कोटी कुटुंबांना होणार आहे. 1 जुलै 2025 पर्यंत देशभरात सुमारे 10.33 कोटी उज्ज्वला कनेक्शन देण्यात आली आहे. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवरती 50% टेरिफ लावलाय. मूडीजच्या मते या निर्णयामुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या विकासाला गंभीर धोका निर्माण होईल. महागाई वाढेल आणि परदेशी गुंतवणुकीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्याचं तापमान 33 अंशांवरती पोहोचलंय. अहिल्यानगर शहरातील शासनमान्य जागेवर कत्तलखाना तातडीने सुरू करावा अशी ठाम आणि आक्रमक मागणी सर्वधर्मीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनानं मंजूर जागेवर तातडीनं काम सुरू करावं, अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आलाय. लैंगिक छळाचे आरोप असलेले जळगाव महानगरपालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांनी एका ठेकेदारामार्फत तक्रार मागे घेण्यासाठी पिस्तुलाच्या धाकावर धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. पीडित महिलेनं लेखी तक्रार करत अनेक गौप्यस्फोट केले. उद्यापासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे. नागपूरच्या अजनीवरनं रोज सकाळी 9:50 वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 34.13 कोटी रुपये कमाई झाली असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्यसभेत सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथितरित्या खोटी आणि अपमानास्पद माहिती सादर करणाऱ्या खालिद का शिवाजी या हिंदी चित्रपटावरती तात्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची युती झाली असून बेस्ट निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र आले असून 21 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार आहे. 18 ऑगस्टला मतदान पार पडेल. पिंपरी शहरातील वृक्षतोडी संदर्भात भरसभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले. कुठून आलो आणि मी पुण्याचा पालकमंत्री झालो, पुढे उठतं आणि मला उपदेश करायला लागतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. नारळी पौर्णिमेनिमित्तानं आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात आले होते. आपल्या कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे कोळीवाड्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. वर्धा भाजपच्या कार्यकारिणीमध्ये मृत नेत्याचं नाव असल्याची बाब समोर आली आहे. 1 वर्षापूर्वी निधन झालेले जगदीश सुरा यांचं नाव कायम निमंत्रित सदस्यांच्या यादीत असल्यामुळे भाजपच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एक मोठी बातमी बघूयात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर आणि भाजपवरती हल्लाबोल केला. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतून त्यांनी निशाणा साधला. निवडणूक आयोगानं आधी इलेक्ट्रॉनिक डेटा द्यावा असं राहुल गांधी म्हणाले. मात्र निवडणूक आयोग माझ्याकडे ॲफिडेव्हिट मागतंय असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला. मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ लेना है। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है। और आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है, तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया। मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार के वेबसाइट बंद कर दिए हैं। नरेंद्र मोदी 25 सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं। एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है। 25 सीट वो 35,000 या कम वोटों से जीते हैं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए, हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। पूरे देश को यह सवाल पूछना चाहिए कि इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक डेटा और वीडियोग्राफी क्यों नहीं दे रहा है। यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। सोलापुरातील शरणू हंडे अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात पोलिसांकडून। कर्नाटकच्या इंडी गावातनं आरोपी ताब्यात घेण्यात आलेत। 6 आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय तर 4 आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे। शरणू हांडे, गोपीचंद पडळकरांचे समर्थक आणि त्यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी आणखी कारवाई करत 2 जणांना बेड्या ठोकल्यात। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्याच्या लाखपुरी इथल्या
लक्षेश्वर संस्थानात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोठी कावड यात्रा भरते. कावड यात्रेनिमित्तानं मुख्य रस्त्याची पाहणी आणि घाट तसंच मंदिरात झालेल्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. भाविकांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नाशिकमध्ये विलास शिंदेंची शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विलास शिंदेंनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये शिक्षकानं 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल होऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबियांना धमकी देणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे. दापोलीच्या केळशी जिल्हा परिषद गटातील आडेफाटा इथे योगेश कदम यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. यावेळी शासनाच्या योजना जनतेला पोहोचवण्याच्या सूचना योगेश कदम यांनी दिल्या. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुंडा इथे जोरदार पाऊस कोसळला. पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झाले. परिसरातील काही लहान मोठे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नागपूरच्या मनीषनगर भागातील पद्मावती परिसरात बंजारा समाजातील महिला आणि तरुणींनी एकत्रित येत पारंपरिक पद्धतीनं तीज उत्सवाची स्थापना केली. तर राज्यातील वेगवेगळ्या भागातनं नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थायिक झालेला बंजारा समाज दरवर्षी एकत्र येऊन आपले सांस्कृतिक परंपरा जपतोय. 9 दिवसांनंतर पारंपरिक वाद्य डफळ्याच्या तालावर महिला आणि तरुणी नाचत तीजचं विसर्जन करत असतात. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दमदाटी करण्यात आली. एका युवकाला धमकावून बळजबरीनं त्याला माफी मागायला लावण्यात आली आहे. अण्णाशिवाय पर्याय नाही, अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही, माझी चूक झाली असं म्हणत कराडच्या समर्थकांना तरुणाला माफी मागायला लावली. आता बातमी आहे बेळगावात झालेल्या ढगफुटीची. बेळगाव इथल्या सौंदत्ती इथे ढगफुटी झाली आहे. यामध्ये एक महिला अडकल्याचं समोर आलं. सौंदत्ती हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भाविकांचं प्रसिद्ध देवस्थान असून इथे भाविकांची मोठी गर्दी असते. मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. वाहनं वाहून जाण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. हे दृश्य आहेत बेळगावातल्या सौंदत्ती इथली. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भाविकांचं श्रद्धास्थान सौंदत्ती इथलं मंदिर आणि तिथं ढगफुटी झाली आणि रस्त्यावरनं कशा पद्धतीनं जोरदार प्रवाहानं हे पाणी वाहतंय त्याची ही दृश्य आहेत. ढगफुटी झाल्यानंतर अक्षरशः काही कळायच्या आत नागरिकांना या सगळ्याचा सामना करावा लागतो आणि ढगफुटी झाल्यानंतरची ही दृश्य, एक महिला कशी या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेली होती, पोलीस मचाणावरती त्याची ही दृश्य. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. जळगावच्या भुसावळमध्ये रेल कामगार सेनेनं विविध मागण्यांसाठी रेल मंडल कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. डीआरएम कार्यालयाच्या गेटसमोर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली आणि मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जळगावच्या जामनेर इथे भाजप पदाधिकाऱ्यांनी एकनाथ खडसेंविरोधात आंदोलन केलं. रुपाली चाकणकर यांनी नगरपालिकेसमोर पुतळ्याचं दहन करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खडसेंचा निषेध केला. भाईंदरच्या पश्चिम परिसरात रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे एका दाम्पत्याला जीव गमवावा लागला. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप मनसेनं केलाय. तर तातडीनं भरपाई देण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली.